इसाबिलिन श्राइक आहे, इसाबिलिन वेटियर आहे, ब्लॅक ब्रेस्टेड बिवर आहे, ग्रे हेडेड लॅफिंग आहे, स्टॉर्क बिल किंगफिशर आहे. स्टॉर्क बिल किंगफिशर तर रेग्युलर तिथे आता आढळून येतोय आम्हाला. चिक मीटर हे रेग्युलर दिसतोय. नेक्स्ट ओरिएंटल रेड वार्नर सारखे काही व्याघ्रण पक्षी आढळून आलेले आहेत. नेक्स्ट रेड फॅलोरो हा पण आम्हाला अत्यंत दुर्मिळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येणारा पक्षी जलाशयावर आढळलेला आहे. नेक्स्ट अशा प्रकारे रेड क्रेस्टेड पोचाड आणि विविध बदकांची तिथे पॉप्युलेशन आढळतं. नेक्स्ट मग असे सांगितलं की रेड क्रेस्टेड पोचाड हा हंदूर जलाशयाचा मानचिन्ह आहे. आमचे जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि वन विभाग यांच्या सहकार्यातून कार्यक्रम घेऊन आम्ही त्याला हंदूर जलाशयाचं मानचिन्ह निवडलेलं आहे. नेक्स्ट बघा लोकल मायग्रेटरी बर्ड्स. नेक्स्ट दरवर्षी आम्ही एशियन वॉटरफॉल सेन्सस घेत असतो. पक्षी महागणना आणि वन विभागाई आणि स्थानिक पक्षी मित्र सर्वांना आव्हान करून हे पक्षी गणना घेत असतो, जेणेकरून नवीन पक्षी मित्रांमध्ये जोडले जावे, नवीन पक्षी मित्रही जोडले जावे. नेक्स्ट आधीची स्लाइड. नियर बाय प्लेसेस हंदूर जलाशयाचे म्हणजे मेहून, चांगदेव, कोथळी, शेगाव हे रिलिजियस स्पॉट आपल्याला म्हणता येतील. बर्डिंग हॉटस्पॉट आहे, ओझरखेडा डॅम आहे, हरताळा लेक आहे, वेल्हाळा लेक आहे, चारठाणा आहे, पाल यावल अभयारण्य आहे, बर्डिंग हॉटस्पॉट आहेत. ऐतिहासिक काही स्पॉट आहेत, चांगदेव मंदिर आहे, आसिरगड बऱ्हाणपूर हे आहेत जवळूनच तिथे 50 किलोमीटर. वेल्हाळा टेम्पल आहे, अजंता केव्ज आहेत. नेक्स्ट अशा प्रकारे हंदूर जलाशयाचं थोडक्यात मी माहिती दिली. अजून थोडक्यात एक माहिती देऊ इच्छितो की उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटन तर्फे संयोजित महाराष्ट्र पक्षी मित्रच्या अधिपत्याखाली वन्यजीव विभाग नाशिक आणि चातक निसर्ग संवर्धन संस्थाद्वारे आम्ही 5वे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन करतो आहे. आणि पक्षी मित्र संमेलन 27 व 28 डिसेंबर यावल अभयारण्यातील पाल इथे दादासाहेब वनपक्षी शिक्षण संस्थेमध्ये होऊ घातलेले आहेत. सर्वांना इथे इन्व्हिटेशन देऊ इच्छितो की सर्वांनी या पक्षी मित्र संमेलनाला यावे. धन्यवाद.